हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. सकाळी सकाळी आले. साहेब लोक झोपलेत आज. हे बघा, अर्ध खाऊन गेलेत. हे इकडं असे. चल लवकर ये. आता ह्यांना सगळ्यांना हाताने चारायला मला शक्य होत नाही. ह्यांचे नखरे बघितले. चल ये. कसं चारायचं आहे नाही बघा. अर्ध खाऊन गेले. कसं ठेवून त्यांना कसं चारायचं असे त्यांचे नखरे. काळ्या काय होतंय रे? उठ लवकर. झोपून नखरे चाललेत. झोपून. ए चिनी चाय. अरे जॉयला खाऊ देत. खाऊनच देत नाही माझ्या जॉयला हे लोक. हां, जॉयला खाऊनच देत नाहीत. किती फास्ट खातात. हां, म्हणजे जॉयला खाऊ देत ना. हे घे जॉय. इतना फास्ट मतलब देखो. अभी 4 बार हो गया मैंने खाना दे दिया और ये इसको खाना म्हणजे खाऊनच देत नाही. ते काय झाले, बिल्डिंगमध्ये वॉचमॅन हिंदी बोलतो त्याच्यामुळं कधी हिंदी कधी इतके फास्ट खातात हे लोक. कायचे खाऊनच देत नाहीत माझे जॉय. रुक थोडासा रुक. मीरा, राधा, मीरा. हे मीरा. आज मीराला कंटाळा आलेला दिसतोय. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून उठत नाहीये आणि जागेवरतीच बसून खाते. कारण रात्रभर थंडीमुळे यांना झोप लागत नाही बिचारांना. सकाळी उजाडलं की मग ऊन आलं की झोपतात. रात्री एवढी कडाक्याची थंडी पडलेली आहे. राणी, हे राणी काय कशी करते राणी? कशी करते? काय हवंय राणीला? खाऊ पाहिजे? खाऊ पाहिजे बघा कशी करते राणी. खाऊ पाहिजे राणीला. एवढा खाल्ला ना आता तू? खाल्ला ना एवढा? अजून पाहिजे? हां, काय पाहिजे? खाऊ खाऊ देऊ. गुड गर्ल. किती शहाणी आहे. तुला कितीही दिवस जण तुला खायला मिळालं नाही ना, तर तो खरंच इतका संयमी आहे ना. कितीतरी दिवस तो कधी कधी ना सापडत नाही. खाली तिकडे टेकडे आहे, तिकडे जाऊन बसतो. कारण इथे फटाक्यांचा आवाज, इथं कार्यालय असल्यामुळं इतका फटाक्यांचा आवाज, डीजेचा आवाज असतो. आणि बेचारा खूप लांब जाऊन बसतो सगळ्यांपासून. कारण आता याचं वय झाले आणि उतार वयात प्रत्येकाला शांतता हवी असते. थांब दंतू, मी तुला अजून देते दंतू. हर एक किसी का करते हुए कि देखो यहाँ पे जंगल है, झाड़ी है, तो यहाँ बहुत सारे पंछी आते हैं. हमारे यहाँ मोर बहुत ज़्यादा है और हर एक पंछी आता है. इस टाइम है ना, शायद किसी और देश के पंछी यहाँ पे आते हैं. अलग अलग प्रकार के पंछी. तो ये मेरे पति देव हर जगह ऐसे डब्बे रखते हैं. और उनके एक फ्रेंड है, वो भी नहीं करते थे, लेकिन अभी मेरे पति देव का देखकर अभी वो भी उनके साथ करे. अभी देखो हर सीज़न में इन बच्चों को पानी और खाना
देने की बहुत ज़रूरत है। तो ये देखो कुछ कुछ लाकर हमारे पतिदेव जी यहाँ पे रखते हैं और हमारा कर्तव्य इनको, इन पंछियों को जो भी बेजुबान है उनके लिए खाना और पानी की व्यवस्था करना, ये हमारा पहला कर्तव्य है। भगवान ने हमें इंसान का जन्म इसीलिए ही दिया है, ना कि इन बेजुबानों को तकलीफ़ देने के लिए। तो चलो बाय।